पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे वंशकल्पतेभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेमावदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरविषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमस्तुते तप्त कांचना गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर खूप मगाच्या आठवड्याच्या उपरांत आज परत संधी प्राप्त झाल्या हांगासर अभिज्ञान सत्संग करपाची। मातसो आवाज आता इको दिसता। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्ण। परफेक्ट। हरे कृष्ण। तर खूप आठवड्या उपरांत परत एक संधी म्हाका संधी तुमचो सत्संग घेवपाक। तर आधी आमी वृंदावनान वचून येयले, तर तुमकां सगळ्यांक मिस केला ती आमकां अशें जाय आसलें चडशे आनी येवपा सारकें। पूण कांय ना, हांगासर बसून आमी मानसीक वृंदावन यात्रा करपाक शकता। कित्याक आचार्य म्हणटा वृंदावन हो स्थान न्ही, आमी तिकेट घेवन वृंदावनान वचूं शकना। वृंदावनान आसून बसून समज आमी भगवंताचें भजन करना जाल्यार आमी वृंदावनान ना। आनी आंबेड्यान ह्या मंदिरान वचून समज आमी भगवंताचें भजन केलें जाल्यार आमी वृंदावनान आसा। त्या खातीर मन मोर वृंदावन, मन मोर वृंदावन। आमचे मन जेन्ना आमी भगवंताच्या भक्ती भगवंताच्या भजनान रमता तेका म्हणटा वृंदावन। तर वृंदावनान आमी खुबशे स्थान पळयले। सगळ्यांनी चलून गोवर्धन परिक्रमा केली। गोवर्धन परिक्रमा 21 किलोमीटर। एक तर परिक्रमा चलपाक जाय 21 किलोमीटर, ती आमकां संवय ना। आणि दुसरे म्हणजे वृंदावनाचे वत, इतलो उकडो आसता थंय। अशें म्हणटा आतां तरी बरें आसा, मेन कात जळटा इतलो वत आसता। त्या वताच्या तडाक्यान सगळ्या भक्तांनी 21 किलोमीटर चडून गेले। आणि जशे 21 किलोमीटर सोंपल्या ते कितें जाता ते गंगावाडीन सांगतली। 21 किलोमीटर चडून मागीर यात्रा कितें जाता ते। तर जे पर्यंत आमी तपस्या करना तो पर्यंत भगवंताची प्राप्ती जायना। भगवंताची प्राप्ती करपाक जाय जाल्यार मातशी तरी जीवनान तपस्या करपाक जाय। कठिनाई जीवनान येतल्योच, पूण त्यो कठिनाई सहन करून भगवंताची भक्ती करपाक जाय। त्या खातीर आमी श्रीमद भागवतमान उगडून समज पळयले, श्रीमद भागवतमान खुबशे भक्तांचे वर्णन आसा। कुंती महाराणी, पांडव, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, कितलेशेच भक्तांचे वर्णन आसा। सारांश म्हणजे ह्या भक्तांच्या जीवनात खूप कष्ट येयले, पूण त्या कष्टान बसून तेंच्यांनी केन्ना भगवंताक सोडूना, केन्नाच भगवंताक सोडूना। भगवंताच्या नावाचे जप सतत त्यांच्या मुखार असले। आयज आमी चर्चा करपाची आसा
कोणाबद्दल? प्रभू श्री रामचंद्र. त्यांच्याबद्दल आज आम्ही थोडक्यात चर्चा करतले. त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी जाता ती. तर वृंदावनात 3 खूप महत्वपूर्ण गोष्टी असतात. वृंदावनात 3 खूप महत्वपूर्ण गोष्टी असतात. असे म्हणतात 3 खूप महत्वपूर्ण गोष्टी वृंदावनात आसा. सगळ्यात पहिले वृंदावनाची धूळ. वृंदावनाची जी गंज असा ती महत्वपूर्ण. दुसरी यमुना. असे म्हणता यमुनेक कोण स्नान करता जाल्यार तेका केन्ना यमराजाचे दर्शन जायना. कित्याक दर्शन जायना? यमुनेन कोण स्नान करता तेका केन्ना यमराजाचे दर्शन जायना. कित्याक? यमराज हो यमुनेचो भाव. यमराज कोण? यमुनेचो भाव. म्हणजे बहिणीचे कोणी दर्शन केले जाल्यार भाव आपले दर्शन दिना. आपण म्हणता आता पयस. तर यमुनान कोण स्नान करता तेका यमराजाचे दर्शन केन्ना मेळना. आमकांय थोडो सुअवसर मेळ्ळो. ब्रह्मांड घाटार आमी यमुनेचे दर्शन केले आणि आचमन केले. तिसरे खूप महत्वपूर्ण म्हणजे गोवर्धन. कृष्णान जो गोवर्धन उखललेलो कितल्या वर्सांचेर उखललेलो? 7 वर्सांचेर उखललेलो. अजूनही गोवर्धन तसोच थंय आसा. आणि गोवर्धनाची परिक्रमा ही सर्वश्रेष्ठ तपस्या भगवंताक प्राप्त करपा खातीर. तर अशें म्हणटा हो जो गोवर्धन आसा तो सतयुगांतल्यान थंय आसा. सतयुगांतल्यान गोवर्धन कृष्णाची प्रतीक्षेत वृंदावनात आसा. सतयुग कसो जालो? त्रेता येयलो. त्रेता युगात कोण येयलो? राम. कृष्ण खंयच्या युगात येयलो? द्वापर. खबर आसतलें की भगवद्गीतेत 4 युगांचे वर्णन आसा. ताका चतुर्युग म्हणटा. सगळ्यात पयलो युग म्हणजे सतयुग. तेच्या उपरांत येता त्रेता युग. तेच्या उपरांत येता द्वापर युग. आणि तेच्या उपरांत येता कलियुग. तर अशें श्रीमद भगवद्गीतेत वर्णन आसा. कृष्ण येयलो द्वापर युगेन आणि राम येयलो त्रेता युगेन. आणि गोवर्धन जो आसा सतयुगा कडल्यान वृंदावनात कृष्णाची वाट पळयता. सतयुग सोंपता मागीर येता खंयचो? त्रेता युगान. त्रेता युगान सोडू श्री राम येता. आणि तो प्रसंग चलता की राम सेतू बांदपाचो. तर तेन्ना कितें जाता? सगळे जे वानर आसा व्हडले व्हडले फातर हाडटा आणि खंय समुद्रांत घालता. कित्या खातीर? कित्याक तांकां वाट जाय आसली. सीता खंय आसली? लंकेन. आणि राम खंय आसले? भारतान. आता भारतांतल्यान तांकां लंकेन वचपा खातीर मदीं समुद्र पार करचो पडटा. आणि करोड वानर आसले. तांकां तो रस्तो कसो मेळटलो? सगळ्यात त्या हनुमाना भशेन उडी मारूंक शकनासले. तर तांकां रस्तो करपा खातीर सगळे वानर कितें करता? सेतू बांदता. व्हडले व्हडले फातर हाडून घालता. हनुमानजी कितें करता? बारीक बारीक फातर न्ही. हनुमानजी फक्त व्हडली कामां करता. तो व्हडले व्हडले डोंगर हाडटा. व्हडले व्हडले डोंगर हाडून राम सेतूचें निर्माण करता. आणि तेन्ना मागीर अशें भोंवता हनुमानजी वृंदावनान पावता. आणि हनुमानजी पळयता की इतलो सुंदर पर्वत गोवर्धन. तेजी इच्छा जाता की हांव हेका व्हरतलो आणि राम सेतून लायतलो. तेजी सेवा जातली. आणि हनुमानजी आपली पूर्ण ताकद यूज करून गोवर्धनाक उखलपाचो प्रयत्न करता. पूण हनुमानजी असफल जाता. हनुमानजी कोण? अशें म्हणटा हनुमानजी समज महाभारताच्या युद्धार आसले जाल्यार फक्त 2 क्षणांत हनुमानजी काबार करता आसलो महाभारत. हनुमानजीची इतली ताकद आसली. हनुमानजी वाली आसलो सुग्रीवाचो भाव तेका पसून परास्त करतालो. आणि वाली रावणाक मारतालो. तर इतली ताकद आसली पूण तो हनुमानजी गोवर्धनाक उखलपाक पावलो ना. पूण हे आयकून हनुमानजी खूप खुश जालो. म्हणजे माझ्याकून ताकदवर कोण तरी आसा बाबा. तेन्ना तेणे गोवर्धनाक प्रणाम केलो. आणि हनुमानजी विचारले गोवर्धन तू कोण? तेन्ना ते गोवर्धन सांगले हांव
गोवर्धन. आणि त्या गोवर्धनान हनुमानजी विचारले की तू म्हाका कित्याक उखलूंक सोदतालो. तर हनुमानजीन ताका सांगले राम सेतू करता आणि सगळे व्हडले व्हडले फातर आमी राम सेतून लायता. माझी अशी इच्छा असली की तुका म्हणून हांव त्या राम सेतून लायतलो म्हणून. जेन्ना गोवर्धनान हे ऐकले गोवर्धन खूप खुश जालो. म्हाका बसून एक अवसर प्राप्त जाता प्रभू श्री रामचंद्राच्या सेवेक. गोवर्धनान म्हणले बरें तुझी अशी इच्छा आसा जाल्यार तू म्हाका व्हर. आणि हनुमानजी खूप खुश. आणि हनुमानजी गोवर्धनाक उखलपाचो आसलो की आकाशवाणी जाली की बाबा राम सेतू जालो आनी फातराची गरज ना, तू ताका थंयच आसुनी. आणि अशें म्हणून हनुमानजी गोवर्धनाक दंडवत घातलो आणि गेलो. राम सेतूचो निर्माण जालो. आणि राम सेतू कडेन राम उबो आसलो. रामान विचारलो रामा खबर आसा. तर हनुमानजी म्हणले खूप सुंदर पर्वत आसा तेजें नांव आसा गोवर्धन, तो वृंदावनान आसा. रामान म्हणलें खबर आसा. तुम्ही ताका उखलपाचो आसलो म्हणून ती आकाशवाणी करची पडली. कित्याक गोवर्धन हो साधारण पर्वत न्ही. तो थंय येयला कित्या खातीर जेन्ना हांव राम कृष्ण जावन येतलो तेन्ना म्हाजी सगळी लिला गोवर्धनाच्या तटार जातल्यो. त्या खातीर ताका हाडूं नाका, ताका आसा थंय आसुनी. कित्याक हांव जेन्ना कृष्ण जावन येतलो म्हाजी सगळी जी लिला आसतली ती गोवर्धनार जातली. तर गोवर्धन इतलो महान तेजी परिक्रमा आमी केली. तर अशें म्हणटा राम आणि कृष्ण हे भगवंताचेच दोन अवतार. कृष्ण जाता राम आणि तोच राम कृष्ण. कृष्ण जे सांगता आचार्य म्हणटा कृष्ण जे आमकां सांगता ते आयकपाक जाय. कृष्ण जे करता ते करपाचें ना. कृष्ण भगवद्गीता सांगता ऐका. कृष्ण जे करता ते करू नका. कृष्ण गोवर्धन उगवता, गोवर्धन उगू शकता आमी. कृष्णाचे कितले लायले 16,108 जाऊ शकता ना जाऊ शकता. कृष्ण जे करता ते आम्ही करू शकना, कृष्ण जे सांगतात ते आम्ही ऐकू शकता. राम जे करता ते आमकां करपाक जाय. राम कितें करता ते आमकां करपाक जाय आणि कृष्ण जे सांगता ते ऐकपाक जाय. लोक उलटे करता. लोक कृष्ण जे करता ते करूंक सोदता, संभव ना. कित्याक पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण आणि मर्यादा पुरुषोत्तम राम. मनुष्याची गरज असा की तो सदांच आपल्या मर्यादेत रावपाक जाय. त्या खातीर जे राम करता अशें आचरण आमी आमच्या जिवनात घालपाक जाय. रामाक खुबशे प्रपोजल येयले व्हडल्या व्हडल्या प्राणी कडल्यान की म्हाजे कडेन लग्न जा. रामान म्हणलें ना, म्हाजी एकूच बायल हांव मर्यादा पुरुषोत्तम. तर रामान आमकां शिकयली की मर्यादाचे पालन कशें करप. त्या खातीर रामचे चरित्र हे खूप महत्वपूर्ण. रामान आपल्या जिवनात कितें केलें, कशे त्रास काडले, हे सगळें आमकां शिकपा सारकें खूब आसा. तर भगवंत ह्या संवसारात अवतार कित्याक घेता तेजे प्रमुख कारण म्हणजे कृष्ण गीतेन सांगता कितें यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हांव कित्या खातीर येता? दोन प्रमुख कारण. साधूची रक्षा करपा खातीर आणि जे दुष्कृत आसा दुष्ट आसा त्यांचो विनाश करपा खातीर. हे सगळ्यात पहिले कारण कित्याक राम येलो रावणाचो वध करपा खातीर साधूंची रक्षा करपा खातीर. हे एक कारण, हे बाह्य कारण म्हणटा हेका. आणि एक अंतर्गत कारण पासून असले आणि एक कारण असले कित्याक भगवंतान रामजीचो अवतार घेतलो. तर अशें वर्णन येता की एकदा नारद मुनी तपस्या करताले. नारद ऐकला तुम्ही? नारद मुनी. श्रीमद भागवतम समज आम्ही उघडून पहिले श्रीमद भागवतम कोणी बरयला? कोणी सांगला? वेदव्यासजी आणि बरयला गणपती. पण त्यांचे गुरु कोण? वेदव्यासजीचे नारद मुनी. श्रीमद भागवतम वेदव्यासजी कित्याक खातीर बरयले? कित्याक तांकां नारद मुनीन सांगिल्ले बाबा तू बरय. तर आयज आमचे भागवतम आसा ते कोणाक लागून? नारद मुनीक लागून. आणि नारद मुनी असले मुनी की त्यांच्यानी खूप लोकांचा उद्धार केला. रत्नाकर डाकू ताका वाल्मिकी केलो, ध्रुव महाराजाचो उद्धार केलो, मिर्यादीचो उद्धार केलो.
प्रल्हाद महाराजांचा उद्धार केलो. हे सगळ्यांचे गुरु कोण? नारद मुनी. त्या खातीर नारद मुनी नारद नारद म्हणजे जो दुसऱ्यांक नारायण दिता. नारद दुसऱ्यांक कितें दिता? नारायण. त्या खातीर ते जप करता. कितें जप करता? नारायण नारायण. दुसऱ्यांक हरिनाम दिता. तर एकदा अशी एक लीला भगवंताची. तर नारद मुनी एकदा तपस्या करता आणि जेन्ना जेन्ना कोण तपस्या करता एक मनीस सदांच भयभीत जाता. कोण? स्वर्गाचो राजा इंद्र. इंद्र भिलो. इंद्र भिलो आणि इंद्र जेन्ना भिलो इंद्राक भंय दिसलो. कित्याक इंद्राक दिसता कोणी तपस्या करता तो तपस्या करून कितें करतलो? तो म्हाजो पद घेतलो. त्या खातीर इंद्र भिलो आणि इंद्रान स्वर्गांतल्यान हे आमचे दोन वृंदावनवासी व्रजवासी येयले. अजित आणि अजय प्रभू. तीग जाण आसा आमी हांगासर व्रजवासी. व्रजाची धूळ घेवन हांगा येयल्या. तर इंद्र गेलो आणि स्वर्गांतल्यान कितें करता? इंद्राची एक टॅक्नीक आहा. कोणी तपस्या करता जाल्यार आपल्या स्वर्गांतल्यान बऱ्यो बऱ्यो ज्यो सुंदरी आसा अप्सरा आसा तेका धाडटा तेजी तपस्या भंग करा. तर इंद्रान एक सुंदर अप्सरेक धाडले. नारद मुनी बशिल्लो आणि ध्यानान आसलो. इंद्रान वयल्यान एक सुंदर अप्सरा धाडली आणि अप्सरा नारद मुनीचे ध्यान भंग करपाक लागली. प्रयत्न करपाक लागली. नारद मुनी भक्तीन इतले रमलेले की मात बसून दोळे उगडून ते अप्सराक पळोवना. आणि जेन्ना हे जालें इंद्राक कळ्ळें बाबा नारद मुनीचो ध्यान भटकपाक इतलें सोंपें न्ही. इंद्र प्रणाम करता आणि आपूण हारलो म्हणून इंद्र वयता. नारद मुनी मागीर दोळे उगडटा. ताका कळटा नारद मुनीन जी अप्सरा धाडली ती अप्सरा कांयच करूंक शकली ना. नारदान आपल्या मनाचेर इतलो ताका वश आसलो की तेणे जे इंद्रान अप्सरा धाडिल्ली तेजे कडेन मात बसून पळोवना. नारद मुनी हांगा जिखलो. कामाचेर विजय प्राप्त केली पूण मनान अहंकार आसलो. मनान कितें येयलो? अहंकार. कित्याक हांवें कामाचेर विजय प्राप्त केली. आतां कितें जालें 4-5 दीस पयलीं म्हाका दिसता भारत विश्व कप जिखलो. वर्ल्ड कप जिखलो. वर्ल्ड कप जिखलो. आता थोडे दीस जाले 2-3 महिने सगळे विसरतले. थोड्या दिसा उपरांत परत वर्ल्ड कप. तर कितें जाता केन्ना आमकां जीत मेळटा आमी विजयी जाता तेन्ना मनान कितें जाता? मातसो अहंकार येता. तर नारद मुनीक मातसो अहंकार येयलो आनी ताका मातसो दिसलें अरे हमसे बढ़कर कोण. हांवें इंद्राच्या अप्सराक परास्त केलो म्हणजे म्हाजी पळय कितली व्हडलो पद आसा तो. मागीर केन्नाय मेळटा तेन्ना तो तीच गजाल सांगता लोकांक. बाबा इंद्रान मला एकदा अप्सरा धाडली. हांव ध्यान करतालो आनी ती अप्सरेन म्हाका कांयच करूंक पावली ना. मात बसून ताका पळोवना आनी अशें सगळ्याक आपले वळटायें सांगतालो. एक दीस शिवजीक मेळपाक गेलो. नारद मुनी शिवजीक दंडवत घातलो आनी शिवजीन ताका दंडवत घातलो. शिवजीन विचारलें कसो आसा नारद. नारदान म्हणलें हांव बरो आसा तूं कसो आहा. आनी खबऱ्यो सांगता. नारद मुनीन सांगलें आरे जाणा एकदा मरे हांव ध्यान करतालो आनी ध्यानान इतलो मग्न आसलो की इंद्रान स्वर्ग लोकांतल्यान एक अप्सरा धाडली आनी जी अप्सरा इतली सुंदर आसली पूण हांवें तेजे कडेन मात बसून पळोवना. शिवजीक कळ्ळें की नारद मुनी कामाचेर विजय प्राप्त केली पूण आजुनी अहंकार भरला. शिवजीन म्हणलें वाह व्हेरी गुड पूण म्हाजी एकूच अट आसा. तूं निरंतर रुपान विष्णूचें दर्शन घेवपाक वैकुंठान वयता. विष्णूक ही गजाल सांगू नाका. नारद मुनी राग तूं म्हाजेर जळटा. तुका म्हाजी कॅपॅसिटी खबर ना म्हणून तूं अशें म्हाका सांगता. तूं मागीर अशें करून नारद मुनीक मातसो राग येता आनी नारद मुनी वयता आनी विष्णूक मेळपाक वयता. विष्णू दंडवत घालता उलयता खबरो मारता. मागीर सांगता विष्णू जाणा मरे हांव तपस्या करपाक बशिल्लो आनी तपस्या करताना इंद्रान वयल्यान एक अप्सरा धाडली आनी हांवें पळोवन बसूंक ना रे. पळोवन बसूंक ना. विष्णून म्हणलें अरे वा तूं म्हाजो सगळ्यात व्हडलो भक्त. आनी अशें म्हणून मागीर नारद मुनी दंडवत घालून परत वैकुंठ लोकांतल्यान ह्या सृश्टीन येतालो. जेन्ना तो ह्या सृश्टीन येतालो
वाटेर तेका एक सुंदर साम्राज्य दिसता, खूप सुंदर. आणि तितून एक राजा असता आणि राजाची एक पुत्री असता, त्याचे नाव असता विश्वमोहिनी. किती असता? विश्वमोहिनी. आणि त्याचा स्वयंवराचा प्रसंग चलता. आणि नारद मुनी जेन्ना ते सम्राज्यात येता आणि विश्वमोहिनीक पळयता तेन्ना इतलो प्रफुल्लीत जाता. नारद मुनीची मनात इच्छा जाता लग्न जावपाची. नारद मुनी कितें म्हणटा, आपूण आता लग्न जातलो. सगळ्यांक खबर नारद मुनी ब्रह्मचारी. नारद मुनीचे केन्ना लग्न जालें, पूण त्याच नारद मुनीची आतां इच्छा येयली, बाबा हांव कितें जातलो, हांव आतां लग्न जातलो. आणि मागीर ताका कळटा की पयलींच्या काळात स्वयंवराची प्रथा असली. सो त्या विश्वमोहिनीचो स्वयंवर असलो आणि जगातले सगळे राजा येयले. आणि तेन्ना मागीर नारद मुनी परत विष्णू भगवंता कडेन वयता आणि म्हणटा, पळय हांवें जीवन पर्यंत तुजी भक्ती केली आहे, तुजे कडेन केन्ना कितें मागला ना, पूण आतां एक गोष्ट मागता. कितें? म्हाका लग्न करून दी. विश्वमोहिनी जेन्ना हार घेवन येतली, तूं म्हाका अशें रूप दी की त्या रूपान विश्वमोहिनी मोहीत जावची आणि तिणे म्हाका ती वरमाला घालची, अशें रूप दी. विष्णू म्हणटा बरें, तुका अशें रूप दिता आपूण. आणि मागीर नारद मुनी वयता विश्वमोहिनीचो स्वयंवरान आणि एक आसन घेता थंय आणि बसता. जेन्ना नारद मुनी वयता तेन्ना सगळे राजा आश्चर्य जावन पळयता, कोण रे वयला. सगळे राजा आश्चर्य. तेन्ना कळलं नारद मुनी चलता आणि एका आसनाचेर बसता. मागीर विश्वमोहिनी आपल्या हातीन एक वरमाला घेवन येता, सगळ्या राजांकडे वयता, पूण ते कोणूच आवडना. मागीर नेक्स्ट नारद मुनीचो टर्न. नारद मुनी सगळं टाईट जावन बसता आता, म्हणजे आता वरमाला आपल्याच्या गळ्यान पडटली. जेन्ना विश्वमोहिनी नारद मुनीच्या फुडल्यान येता, ती मोठ्यान मोठ्यान हांसता, जोरान जोरान. नारद मुनी म्हणटा, अरे ह्यो अशी कित्याक हांसता आणि अशी फकाणां मारता आणि फुडें वयता. नारद मुनीक शॉक लागता, बाबा हे कितें जालें. आणि मागीर नारद मुनी वयता तेन्ना विश्वमोहिनी दुसऱ्याच्याच गळ्यान वरमाला घालता. नारद मुनी खूब राग येता, अरे अशें कितें तरी जालें, लोक म्हाका हांसता कित्याक. नारद मुनी उठता आणि हारशा कडेन वयता. पळयत जाल्यार विष्णून तेका एका माकडाचें तोंड दिलें. कसलें तोंड दिलें? माकडाचें. आणि तेका लागून तेका पळोवन सगळे जाण हांसताले. आणि नारद मुनी खूब राग येता. नारद मुनी वयता विष्णू कडेन आणि खूप सांगता, अरे जीवन पर्यंत तुजी भक्ती केली, एक तुजे कडेन मागिल्ले ते तुजे कडेन जमलें ना म्हाका दिवपाक. आणि अशें करून करून मागीर म्हणटा, हांव तुका श्राप दिता, जसो हांव विश्वमोहिनी खातीर तळमळटा तसो तूं बसून तुजे बायले खातीर तळमळटलो, असो म्हाजो तुका श्राप आसा. आणि तुवें म्हाका माकडाचें तोंड दिलां आणि एक माकडूच तुजी रक्षा करतलो, तुका पावतलो. आणि असो म्हणून विष्णूक श्राप दिता. आणि विष्णू मागीर चुटकी वाजयता. आणि जसो विष्णू चुटकी वाजयता ते साम्राज्यय ना, विश्वमोहिनी ना आणि कांयच ना, सगळे गायब जाता. आणि नारद मुनीक मागीर होश येता, अरे हे कितें तरी जालें. तेन्ना विष्णू भगवान म्हणटा, ही सगळी म्हाजीच माया, ही सगळी कितें म्हाजीच माया. तुज्या मनात खूप अहंकार आसलो, तो अहंकार नष्ट करपा खातीर हांवें हे सगळे साम्राज्य केले. त्या खातीर ही विश्वमोहिनी येयली. विश्वमोहिनी नासलीच, ही कोण आसली? ही माया आसली. नारद मुनी खूप पश्चाताप जाता, अरे हे सगळ्यान म्हाजो अहंकार तरी गेलो, पूण हांवें श्राप दिलो भगवंताक. कितें श्राप दिलो? की तुका बसून तुजे बायले कडल्यान विरह जातलो. विष्णू म्हणटा, टेन्शन ना, भक्तांचो श्राप हांव केन्ना भायर पडूंक दिजना, तुजो श्राप हांव स्वीकार करता. हांव जेन्ना राम जावन येतलो तेन्ना तो प्रसंग जातलो की हांव म्हाज्या बायले कडल्यान पयस येतलो आणि माकडांक घेवनूच हांव वयतलो युद्ध करपाक. त्या खातीर विष्णू येता राम जावन. त्या खातीर ही सगळी लीला जाता. कित्याक? नारद मुनीचो श्राप आसलो. तर हे दुसरें कारण, हे अंतरीण कारण. त्या खातीर प्रभू श्री रामचंद्र येता. आणि प्रभू श्री रामचंद्राचो जन्म खंयच्या वंशान जाता? सूर्यवंश. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर
वचन ना जाय. सो रामचंद्रजीचा जन्म जाता रघुकुलात. आणि रघुकुलाचे राजा कोण असले? दशरथ महाराज. दशरथ महाराजाचे कितले बायले असले? कितले असले? कोणाक खबर आसा? 350. 350 प्लस 3 353 बायलो कोणाच्यो? दशरथ महाराजाच्यो. असे वर्णन येता की त्यांना परशुराम जे असले, तुला परशुरामजी खबर? तर परशुरामजी सगळ्या क्षत्रियांक मारताले त्यांना. आम्ही परशुराम क्षेत्रान आसा. तर जेन्ना कोणाक ते क्षत्रियांक मेळटाले तेन्ना परशुराम तेजेकडे झगडटालो. तर दशरथ महाराज जेन्ना जेन्ना तेका कळटाले की परशुराम येवपाचो आहा, तेका टेन्शन जाताले. कित्याक परशुराम येयलो जाल्यार तो कितें करतलो? युद्ध करतलो. आता परशुरामा वांगडा झगडपाक म्हणजे खूब ताकद जाय. आता परशुराम जेन्ना येता तेन्ना तो त्या क्षत्रियांकडे युद्ध करता. पूण फक्त एक जेन्ना कारण जाता तेन्ना तो युद्ध करना. कितें? जेन्ना तो वयता ते क्षत्रियाकडे आनी तो पळयता की तो क्षत्रियाचे लग्न जाता तेन्ना तो तेजेकडे युद्ध करना. जेन्ना जेन्ना दशरथ महाराजाक खबर मेळटा परशुराम येवपाचो आहा, तो म्हणटा लाय लग्न जाऊया. पयले फावटी, दुसरे फावटी 350 लग्न जाता. कित्याक? परशुराम जेन्ना जेन्ना येता तेजेकडे युद्ध करपाचो ना म्हणून. त्या खातीर अशी 350 लग्न जाता आणि 350 बायलो असतात. आणि तितून मागीर 3 प्रमुख बायलो असतात तेंच्यो. कोण? कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. तुम्हाला खबर आसा. तर 3 बायलो असतात ते प्रमुख आणि 350 आणि तेंच्यो बायलो असले. तर दशरथ महाराज खूप खुश असले. पण एक चिंता असली. कसली? भुरगे असले, एक पुत्री असली. पुत्री असली तेका, पूण एक पुत्र नासलो. तर तेका एक चिंता. कित्याक राज्याक जाय आसता की आपलो एक पुत्र जावचो आनी तो फुडें राजभार सांबाळचो. तेका एकूच पुत्र नासलो. त्या खातीर सगळे ब्राह्मण तेका सांगता तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. आणि दशरथ महाराज मागीर पुत्र कामेष्टी यज्ञ करता आणि मागीर यज्ञ पुरुष तो प्रसाद घेऊन येता आणि तो प्रसाद तो मागीर आपल्या 3 बायलांक वाटून घालता. आणि तेन्नाच जेन्ना दशरथ महाराज आपल्या बायलांक तो प्रसाद वाटता तेन्नाच वयर गरुड येता आणि गरुड एक धाकटो प्रसाद व्हरता आणि खंय वयता? हंपी वचून थंय अंजना माता असता आणि अंजना माताच्या गर्भान तो प्रसाद घालता. तर जो प्रसाद येता, जो दशरथ महाराज आपल्या 3 बायलांक खावयता, तितून 4 पुत्राचे जन्म जाता. कोण कोण? राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. आणि जो गरुड थोडो प्रसाद व्हरता आणि हंपीन अंजना माताच्या गर्भान घालता, तितूंतल्यान कोण जाता? हनुमान. तर अशे प्रभू श्री रामचंद्राचे सुंदर कहाणी आसा आणि तो येता ह्या संवसारान. तेका लागून तेका कितें म्हणटा? रघुपती. कित्याक? रघुकुलान येयल्लो. जेन्ना तो धाकटो आसलो तेन्ना तेका तेजी आवय कौशल्या खंयच्या नांवान आपयताली? राघव. खंयच्या नांवान? राघव. आणि मागीर पळोवपाक गेल्यार रामायणात खुबशे वेगळे वेगळे कांड आसा आणि सगळ्या पयल्या कांडाचें नांव कितें? बालकांड. कसले नांव? बालकांड. आणि बालकांडान कितें जाता? तुम्ही सगळं रामायण वाचले जाल्यार बालकांड खूब धाकटे आसा. कृष्णाच्यो बाललीला खूब आसा, पूण रामाच्यो बाललीला कोणाक खबर आसा? कितें केलें? राम जेन्ना धाकटो आसलो कितें केलें कोणाक खबर आसा? एक तर ताकाचो वध केलो. तेच्या पलीकडे आनी कितें कोणाक खबर आसा? कांयच ना. कित्याक रामाच्यो चड बाललीला ना. एकूच फक्त एक लीला आसा तेजी की अयोध्येत एक म्हातारी असली. तिचे नाव कितें असलें? मंथरा. जेन्ना ती म्हातारी असली तेन्ना रामचंद्रजी एक्सपर्ट आर्चरी, बाण असो तीर लायतालो की कांयच कोणूच नेम नासलो कोणाचो. तर एकदा फकाणांनी तेका खबर असली मंथराची जी मती असली ती मातशी क्रूर असली. अयोध्येन सगळे भक्त असले
पूण एकूच अभक्त असली, कोण? मंथरा. आणि तिनेच सगळ्या रामायणाचे दिशा उलटून उडयली. राजाने म्हणटा पळयात, अयोध्येन सगळे भक्त असले पूण एक अभक्त असली, त्या एका अभक्ताक लागून प्रभू श्री रामचंद्र सगळ्या भक्तांकडे पयस जाता. पळयता, एका अभक्ताक लागून. जसे खूप आंबे असले, तितून एक कुसलेला आंबो असलो तर कितें जाता? सगळ्या आंब्याक कुसोन उडयता. एक समज कुसलेला असलो जाल्यार, एक अभक्त असलो जाल्यार, त्याका लागून सत्संगाचे खूप महिमा आसा. त्या खातीर आमी नियमीत रुपान सत्संग कित्याक करता? कित्याक आमचो जो संघ आसा कोणा वांगडा असता? भौतिकवादी कडेन असता. ते कोण आमकां कृष्ण भजन, कृष्ण भक्ती विशीं सांगचे ना. तुमच्या ऑफिसान तुमकां तुमचो बॉस प्रवचन दिता, बाबा कशी भक्ती करता तूं, कितले माळ जप करता, भगवद्गीता वाचता काय ना, हे कोण पळयना. हे सगळें खंय जाता? फक्त सत्संगान. एक बसून अभक्ताचो संघ आमी घेतलो जाल्यार आमचें पतन जाता. त्या खातीर सत्संगाची खूप व्हडली महिमा आसा. तेन्ना मागीर रामचंद्रजी कितें करता? मंथराच्या नाकात एक हें आसता, कितें म्हणटा काय, मथनी, नाकान जे घालता ते बायल्यो. रामजी असो तीर मारता की तो तीर मंथराच्या नाकांतल्यान वयता, असो भायर सरता. आणि अशें करून मागीर राम खूप व्हडल्या व्हडल्या नाचता. आनी तेन्ना तिका खूप राग येता. तुका एक ना एक दीस हांव शिकयतलें. आणि तो राग घेऊन मागीर ती कैकेयीचे कान भरता. तो राग घेऊन कैकेयीचे कान भरता. त्या खातीर रघुपती राघव. रघुपती कित्याक? कित्याक तो रघुकुलांत तेजो जन्म जाल्लो. आणि राघव कित्याक? जेन्ना धाकटो आसलो तेन्ना तेजी आवय कौशल्या तेका राघव म्हणून आपयताली. मागीर तो प्रसंग येता की एक दीस विश्वामित्र मुनी येता. आणि विश्वामित्र मुनी येवन मागीर दशरथ महाराजाक दंडवत घालता. आणि दशरथ महाराजाक सांगता की म्हाका कितें तरी दी. दशरथ महाराज म्हणटा कितेंय माग, तू मागता ते तू करिता. विश्वामित्र मुनी म्हणटा म्हाका तुजो चेडो राम दी. आणि जेन्ना दशरथ महाराज हे आयकता ताका घुंवळ येता आनी तो पडटा, बेशुद्ध जावन पडटा. आणि तो विश्वामित्र मुनीक म्हणटा तुका जाय जाल्यार म्हाजो जीव माग, पूण रामाक मागूं नाका. तुका आपूण म्हाजो जीव जाय जाल्यार दिता, पूण रामाक दिना. विश्वामित्र मुनी खूप क्रोधीत म्हणपा लागले, तुवें म्हाका वचन दिलां, जे मागतलो ते दितलो. आणि हांवें तुका रामाक मागला, म्हाका रामूच जाय आनी कोण नाका. आणि जेन्ना दशरथ महाराज हे आयकता तेका सगळे तेजे वशिष्ठ मुनी बी येता आनी सांगता, बाबा तुवें आतां वचन दिलां, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. तू वचन तुजे फाटी घेवं शकना, आता तुका रामाक दिवचोच पडटलो. आणि अशा प्रकारे राम मागीर विश्वामित्र मुनी वांगडा वयता. विश्वामित्र मुनीची जन्म कथा तुमकां थोडक्यान सांगता. तर एकदा एक राजा आसलो आणि राजाची एक सुंदर पुत्री असली. तो कितें करता? त्या पुत्रीक एका सुंदर ब्राह्मणा वांगडा विवाह करता. तर भगवद्गीतेन वर्णन आसा, चतुर्वर्णम मया सृष्टम. वर्णाश्रम धर्म, 4 वर्ण आणि 4 आश्रम आसा. खंयचे खंयचे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तर 4 आश्रम तुमकां खबर आसतले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अजून पासून ते आमी कास्ट सिस्टम पळयता. थोडे जाण ब्राह्मण असतात, थोडे जाण क्षत्रिय असतात, थोडे जाण वैश्य असतात, थोडे जाण शूद्र असतात. ब्राह्मण म्हणजे कितें? यज्ञ करप, पठन पाठन करप. क्षत्रिय म्हणजे कितें? राजा. वैश्य म्हणजे कितें? धंदे, बिझनेसमॅन. आणि शूद्र म्हणजे कितें? जे दुसऱ्यांच्या अंडर काम करतात ताका म्हणटा शूद्र. तर पयलींच्या काळात अशी संधी असली की सदांच जे लग्न जाताले तेन्ना पुरुष वयल्या अवधीन असतालो आणि स्त्री सकयल्या अवधीन. म्हणजे एक ब्राह्मण पुरुष एक क्षत्रिय स्त्रीकडे लग्न जावं शकता, पूण एक क्षत्रिय पुरुष ब्राह्मण स्त्रीकडे लग्न जावं शकना. कित्याक? क्षत्रियांक ब्राह्मण माता म्हणजे सदांच आपली आवय. त्या खातीर एक क्षत्रिय पुरुष एक ब्राह्मण महिलाकडे केन्ना लग्न जावं शकना. तर एक राजा असलो आणि त्याची एक पुत्री असली, म्हणजे ती पासून क्षत्रिय, त्याने आपल्या पुत्रीचो हात एका सुप्रसिद्ध ऋषीमुनीक दिलो. आणि तो ऋषीमुनी खूप व्हडलो ऋषीमुनी.
आणि त्या ऋषी मुनीकडे लग्न झाले. आता ऋषी मुनी म्हणजे खूप व्हडले महान ऋषी मुनी असताले, त्यांना एक पुत्र नसलो. तर त्या ऋषी मुनीन एक यज्ञ केले आणि ते बाळगलो आपण आता असले यज्ञ करता आणि ते यज्ञ केल्या उपरांत एक फळ जे मेळटले पळय, फळ जे मेळटले ते खाल्या उपरांत तुका सुंदर पुत्र जातलो. त्यांना त्या बायलेची आवय येयली, अरे तू माझ्या पुत्री खातीर यज्ञ करता, आमकांय एक यज्ञ कर मरे. तर त्या ऋषी मुनीन म्हणले बरें. तर त्या ऋषी मुनीन आपल्या बायलेक आणि आपल्या सासूमाया खातीर दोगांय खातीर यज्ञ केले आणि यज्ञ करून 2 फळां येयली आणि एक फळ दिले आपल्या बायलेक आणि एक फळ दिले आपल्या सासूक आणि तो गेला न्हावपाक. ती एक मजा झाली, थंय गडबड झाली व्हडली. एक फळ दिले आपल्या बायलेक, त्या ब्राह्मणान आपल्या क्षत्रिय बायलेक दिले आणि एक फळ दिले आपल्या सासूक आणि फळ खाया म्हणून गेलो न्हावपाक. आणि जेन्ना तो न्हावपाक गेलो तेजी सासूमाय म्हणपाक लागली, अरे तुझ्या घोवान तुझ्या खातीर बरें यज्ञ केला आसतलें, म्हाज्या खातीर तितलें बरें करचो ना, तूं बायल न्ही तेजी, त्या खातीर तुका बरें फळ दिलें आसतलें, म्हाका तितलें बरें दिवना आसतलें तेणें. तर पुत्रीन म्हणलें, अरे तशें कांय ना, आता समज तुका जाय जाल्यार म्हाजें फळ घे आनी तूं तुजें फळ म्हाका दी. अशें म्हणून तेंच्यांनी त्या फळाची अदला बदली केली आणि कितें केलें, जे तेणें फळ बायलेक दिलें ते कोणें खालें, सासूमाईन खालें. आणि जे तेणें फळ सासूमाईक दिलें ते कोणें खालें, बायलेन खालें. आणि जेन्ना मागीर तो ऋषी मुनी येता आणि पळयता, तो म्हणटा अहो हो विडंबना, व्हडलो अनर्थ जालो. बायल जाता कितें जालें म्हणटा, व्हडलो अनर्थ जालो. कित्याक हांवें ते 2 यज्ञ केल्ले, ते 2 वेगळे वेगळे यज्ञ केल्ले. तू माझी बायल आणि हांव ब्राह्मण आणि तू माझी बायल, सो आमचो पुत्र ब्राह्मणच जातलो नॉर्मली. त्या खातीर हांवें अशें यज्ञ केले की आमचो पुत्र ब्राह्मण जावचो आणि तुजी सासूमाय कोण, ती क्षत्रिय, त्या खातीर तेज्या खातीर अशें यज्ञ केल्ले की तेंचो पुत्र क्षत्रिय जावचो. आणि तुमी कितें केलें, मिक्स केलें सगळें. आता तुका कोण जातलो, क्षत्रिय, तिका कोण जातलो, ब्राह्मण. हे सगळे क्रॉस कनेक्शन झाले आणि तशेंच झाले. त्या खातीर तिची जी सासूमाय असली ती क्षत्रिय असली, पूण तिका कोण जालो, एक ब्राह्मण जालो. कुलांतल्यान तो क्षत्रिय, आवय बापूय क्षत्रिय, पूण नेचर गुण कसले, ब्राह्मण. कोण, तो क्षत्रिय असलो पूण मागीर ब्राह्मण जाता. कोण, विश्वामित्र. विश्वामित्र म्हणजे समज चरित्र पळयलें, त्याचो कुळ कसलो असलो, क्षत्रियाचो, पूण मागीर तो ब्राह्मण जाता, ब्रह्मर्षी जाता. हो कोणाचो, त्याच्या सासूमायचो भुरगो, त्या ऋषी मुनीचो, विश्वामित्र. आणि हांगाय गडबड जाली. हांगा कितें जालें, हे ब्राह्मण असले पूण तेचो पुत्र आता क्षत्रिय जातलो. कोण, कोण गॅस करूंक शकता, कोण, जो जन्मतच ब्राह्मण पूण कार्य तेजे क्षत्रियाचे. जमदग्नी. जमदग्नी जे परशुरामाचे बापूय असले, जमदग्नी, त्याचो जन्म खंय, ब्राह्मण कुलांत, पूण कार्य कितें, क्षत्रियाचे. तेजेच पुत्र मागीर परशुराम जाले. तर विश्वामित्र म्हणजे सुंदर कहाणी आसा. ते पयलीं क्षत्रिय असले, मागीर ते ब्राह्मण जातात. आणि मागीर विश्वामित्र मुनी रामाक घेवन वयता आणि रामाक घेवन मागीर ते सगळे ताटका, सगळे असुर आसा सगळ्यांचो वध करता. आणि मागीर विश्वामित्र मुनी ताका फुडें घेवन वयता रानात. आणि एक सुंदर आश्रम असता थंय आणि ते आश्रम खूप सुनसान असता. तर राम ताका विचारता, विश्वामित्र मुनी, हे कोणाचे आश्रम, कित्याक अशें दिसता की हांगा कोण ना, पूण अशें दिसता हांगा कोण रावता बसून, हे कसले तरी आश्रम. तेन्ना विश्वामित्र मुनी ताका ह्या आश्रमाची काणी सांगता. हे आश्रम कोणाचे, गौतम ऋषीचे. कोणाचे, गौतम ऋषी. तर एकदा ब्रह्माजीची एक पुत्री असता, जे नाव कितें आसता, अहिल्या. आणि तेन्ना तो आपल्या पुत्रीक एक योग्य वर सोदता आणि तेका लागून तो कितें करता, एक कॉम्पिटिशन आयोजन करता. आणि ते कॉम्पिटिशन अशें आसता की जो कोणी ह्या सृष्टीचे 3 चक्कर मारतलो तो माझ्या पुत्री वांगडा तेजो विवाह जातलो. आणि ब्रह्माजीची पुत्री अहिल्या इतली सुंदर असता की इंद्र तेजे जवळ येवन आसता.
इंद्राचो दोळो असता की ही म्हाकाच जाय. तर मागीर आयोजन जाता, सगळे जाण धांवता सृश्टीची परिक्रमा करपाक. आणि तेन्ना हे मुनी असता गौतम ऋषी तो कितें करता, ताका सगळें शास्त्र खबर आसता, सगळ्या सृश्टीची परिक्रमा, सगळ्या सृश्टीन कोण असता, वेगळ्या वेगळ्या देवी देवता असता. आणि सगळे देवी देवता कोणाच्या भितर असता, गायच्या भितर असता. तो खबर असता गायच्या भितर सगळे 33 कोटी देव विराजमान असता. तर एक गाय घेता आणि तेजी 3 परिक्रमा करता आणि म्हणटा आमची कदम. ब्रह्माजी खूप प्रसन्न आता, म्हणता ह्या मुनी खूप तकली असा आणि आपली पुत्री जी असा अहिल्या त्याचो विवाह करता गौतम ऋषीकडे. आणि गौतम ऋषी आणि अहिल्या या धाकट्या घरान आश्रमात रावता. सगळे खुश असता, सगळे आनंदीत असता. एका व्यक्तीचे मन खूप दुखलेले असता. कोण? इंद्र. कित्याक ताका कशें तरी अहिल्या जाय असता. आणि मागीर असो त्याच्या मनात काम वासना चडटा की जेन्ना सकाळी सकाळी फुडें गौतम ऋषी स्नान करपा खातीर वयता तेन्नाच इंद्र गौतम ऋषीचो वेश घेवन त्याच्या आश्रमान प्रवेश करता. आणि हे मागीर गौतम ऋषीक कळटा की इंद्रान आपलो वेश घेवन आश्रमान प्रवेश केला. आणि तेन्ना मागीर तो इंद्राक श्राप दिता की तू तुझ्या मनात काम वासना इतली आसा ताका लागून तुका हांव श्राप दिता की तुझ्या आंगाक सगळे फळ येतले. सो हजारांनी फळ इंद्राच्या आंगाक येता. इंद्र मागीर म्हणटा क्षमा कर प्रभू, फुडें अशी मिस्टेक केन्ना जावची ना. तेन्ना मागीर गौतम ऋषी ताका एक वरदान दिता की हे सगळे जे फळ आसा ते नेत्रान कन्वर्ट जातले, तेजे नेत्र जाता. आणि ताका लागून इंद्राचे एक नाव सहस्त्र नेत्र. इंद्राक कितें म्हणटा? सहस्त्र नेत्र. कित्याक ते संपूर्ण शरीराक नेत्र आसा, दोळ्यांचे चिन्ह आसा संपूर्ण शरीराक. आणि मागीर तो आपल्या बायलेक पळयता, अहिल्याक पळयता आणि म्हणटा तुझे जे काळीज आसा, हृदय आसा ते एका फातरा प्रमाणे आसा. एक घोव असताना तू तेच्या फुडें संकेलो त्या खातीर तुका आपूण श्राप दिता. तुझे हृदय फातराचें जाला त्या खातीर तू फातर जातले. त्या खातीर अहिल्या म्हणटा ना ना ही माझी चूक न्ही, म्हाका कळूं ना. पूण गौतम ऋषी म्हणटा ना, तुवें मिस्टेक केल्या, ते पाप केला ताका लागून तुका दंड मेळटलो. आणि तुका हांव श्राप दिता की तू एक फातर जातले. आणि मागीर अहिल्या क्षमा मागता, ना ना म्हाका माफ कर. आणि तेन्ना गौतम ऋषी म्हणटा तुका हांव एक वरदान दिता, तू फातर जातलोय पूण तुजो उद्धार करपा खातीर स्वयं प्रभू श्री राम येतलो. जेन्ना तो येतलो आनी तो आपले पांय तुजेर दवरतलो तेन्ना तुजो उद्धार जातलो. ताका लागून तू चिंता करूं नाका, तू तयार राव, तुजो उद्धार करपा खातीर स्वयं राम येतलो. आणि अहिल्याक सांगता तू नमस्कार कर आणि नमस्कार करता करता राम नामाचो जप कर. कित्याक जो राम नामाचो जप करता ताका कसलीच पिडा जायना. ताका लागून अहिल्या नमस्कार करता आणि राम 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 करता करता फातर जाता. आणि खूप तेग जाता. फातरान अहिल्या असता आणि हे विश्वामित्र मुनी रामाक स्मरण करता. बाबा गौतम ऋषीन सांगिल्ले अहिल्याचो उद्धार केन्ना जातलो, जेन्ना तू तुझे पांय तेजेर दवरतलो. आता तो वेळ येयला, आता तो वेळ येयला, तू तुझे पांय त्या फातरार दवर आणि अहिल्याचो उद्धार कर. आणि मागीर राम तेजे पांय दवरता आणि तितून एक सुंदर स्त्री अहिल्या येता आणि भगवंताक प्रणाम करता आणि स्वर्गान परत वयता. तर अशें त्या खातीर पयलें नांव कितें रामाचें? रघुपती. कित्याक रघुकुला नेल्लो ते कौशल्या जेन्ना धाकटो आसलो ताका कितें आपयताली? राघव. मागीर ताटका असुरांचो वध करून राजा राम जालो. रघुपती राघव राजा राम. आणि आता अहिल्याचो उद्धार जालो, पतीत पावन जालो. आणि आता कितें उरला? आता आनी 2 मिनटां मातशें येता सीतारामूय जातले. मागीर विश्वामित्र मुनी रामाक फुडें घेवन वयता आणि मागीर थंय वर्णन येता की ताका खबर मेळटा की जनक महाराजान आपली पुत्री सीतेचो स्वयंवर केला आणि सगळ्या राज्यान आपयला. आणि अट कितें? जो शिव धनुष उखलतलो तोच माझ्या पुत्रीकडे विवाह करतलो. तर जनक महाराजा बद्दल सुंदर वर्णन येता की जनक महाराज असे राज्य करतालो. अयोध्येन दशरथ महाराज राजा असलो पूण सगळ्या अयोध्येन एक अभक्त असलो. कोण? मंथरा. पूण जनक महाराजांच्या राज्यात एक पसून अभक्त नासलो, एक पसून अभक्त नासलो. त्या जनक महाराजान आपल्या पुत्री सीतेचो विवाह करपा खातीर स्वयंवर दवरलेलो आणि सगळ्या राज्यांक आपयलेले आणि अट दवरलेली जो कोण हो शिव धनुष उखलतलो तो माझ्या पुत्रीकडे विवाह करतलो.
अशें म्हणटा ते शिव धनुश करपा खातीर हजारांनी सैनीक लागताले, कित्याक तो इतलो शिवाचो धनुश आसलो. आनी त्या धनुशाक ल्हानपणान खेळटा खेळटा सीता महाराणी आपल्याक वयले एक फूल जाय, तो धनुश काडला ते फूल तोडलें. जेन्ना जनक महाराजान पळयलें अरे सीता देवीची इतली ताकद की शिव धनुशाक तेणे काढून ती फुलां काडली, तेन्ना जनक महाराजा मनान येयलें अरे जो फुडें कोण हेजे कडेन विवाह जातलो कमीत कमी तेजे कडेन इतली शक्ती आसपाक जाय की तो शिव धनुशाक उखलपाक जाय. त्या खातीर तेणे ती अट दवरली आनी सगळे राजा येयले. अशें म्हणटा रावण पसून येयलो आनी रावण येयलो उखलपा खातीर पूण असमर्थ जालो. आनी मागीर येयलो कोण लक्ष्मण आणि राम. आणि मागीर विश्वामित्र मुनीन सांगलें तो बाण तोडून यो. आणि विश्वामित्र मुनीन जेन्ना आज्ञा दिली तेन्ना राम गेलो आणि तो धनुष काढलो आणि तेका जेन्ना दोरी लायतालो तेन्ना तो धनुष मोडलो. आणि जनक महाराज खूप प्रसन्न झाले आणि मागीर सीता आणि रामाचो विवाहाचो प्रसंग येयलो. जनक महाराज म्हणले खूप आपल्याक आनंद झालो, आता सीता आणि रामाचो आम्ही विवाह करूया. रामान म्हणले राव माझ्या गुरून म्हाका सांगितलं धनुष तोड, विवाहाचो प्रसंग माझ्याकडे काय डिस्कस जावना. माझ्या गुरून कितें सांगितलं म्हाका धनुष तोड, हांवें धनुष तोडला, आता फुडलें म्हाका काय खबर ना. आणि तुम्ही जे म्हणटा विवाह करपाक जाय, विवाह करपा खातीर फक्त आमी नवरा आनी नवरी आसली जाय नावूय बापूय लागता, म्हाज्या आई बापूय ना हांगा. तर माझो विवाह जावपाक जाय कोण येवपाक जाय, कित्याक मर्यादा. राम कितें दाखयता मर्यादा, म्हणजे जे पर्यंत माझ्या आवय बापूय येना तो पर्यंत विवाह जावचो ना. आणि मागीर खूप आनंदित झाले जनक महाराज की रामाचे गुण पळय. आणि मागीर दशरथ महाराज आणि त्याचे आवयो येयल्यो आणि सगळे विवाहाचे आयोजन केले. आणि मागीर सगळे फेरे बीन जाले. मागीर कितें आसता हार घालप आसता, नवरो नवरी घालता, नवरी नवऱ्याक घालता. तर रामान जानकी देवीक हार घातलो, सीता देवीक हार घातलो. आणि सीता देवी पळयता आता तकली सकयल घालताना हार कशें घालपाचो. आणि राम क्षत्रिय, राम असो रावला आपूण नहीं झुकेगा, मैं नहीं झुकेगा. तर राम असो रावला आणि सीता देवी पळयता बाबा केन्ना बाबा सकयल येयला हार कशें घालपाचो. आणि लक्ष्मण हे पळयता बाबा राम नहीं झुकेगा, आता त्याला झुकोवचो पडटलो. कितें करता लक्ष्मण रामाच्या पांया पडटा. तेन्ना लक्ष्मण रामाच्या पांया पडटा, लक्ष्मणाक उखलपा खातीर तो सकयल वयता तेन्ना सीता देवी तेच्या गळ्यान हार घालता. आणि असो सीता आणि रामाचो विवाह जाता. हो खूप सुंदर प्रसंग. हांगासर आचार्य म्हणटा पळयात सीता देवी रामाक हात कित्याक घालूंक पावली, कित्याक लक्ष्मण तेका पांया पडलो. सीता देवी हांगा एक जीवाचे प्रतिनिधित्व करता. एक जीव, एका जीवाक जाय आसता भगवंत, तेका भगवंताची प्राप्ती जावंक शकना जो पर्यंत तेंच्या मदीं गुरु येयना. लक्ष्मण कोण गुरुचो प्रतिनिधी. जो पर्यंत गुरु आमच्या जीवनात येयना तो पर्यंत भगवंताची प्राप्ती एका जीवाक जावंक शकना. त्या खातीर लक्ष्मण हांगा कोण एक गुरु, राम कोण भगवंत, सीता कोण एक जीव. जीवाक समज भगवंत जाय जाल्यार ते गुरुच्या माध्यमानूच जावंक शकता. आणि अशें करून मागीर सीताराम जाता. मागीर लग्न जालें. पयलींच्या पिक्चरांनी आसताले एक हिरो एक हिरोईन, तेंचे लग्न जालें. मागीर ते लास्टाक येताले एंड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. पूण हे जिवनान चलना. एक्चुअल लाईफ लग्न उपरांत चालू जाता. एक्चुअल लाईफ केन्ना चालू जाता, लग्ना उपरांत चालू जाता. आणि रामायण हांगाच्यान चालू जाता. तेन्ना लग्न जाता. आता फुडें कितें कितें जावपाचें आसा आमी थोडक्यान पयलो प्रसंग घेतलो बारकाय. फुडें कितें कितें जावपाचें आसा, कसो रावण येता सीतेचो अपहरण करता, मागीर हनुमानजी येता, हनुमानजी कसो आपली वानर सेनाक व्हरता आणि रावणाक कसो मारता, हे आमी फुडल्या आठवड्यांनी आयकया. तोपर्यंत हरे कृष्ण. कोणाचो कितें प्रश्न आसा? हरे कृष्ण. सॉरी आयज म्हाका दिसता ब्रेस्तारचो कार्यक्रम जालो. ब्रेस्तारचो जालो. एक्चुअली शुक्रारचो जाता पूण आयज ब्रेस्तारचो जालो म्हणून आमी प्रसाद हाडूंक पावले ना.
तांकां दिसलो फाल्यां कार्यक्रम म्हणून. तर आयज आमी कार्यक्रम ह्या खातीर दवरला की फाल्यां आमी गौर पौर्णिमा साजर करता. कित्याक जेन्ना गौर पौर्णिमा म्हणजे होळयेची तिथी, ज्या दिसा होळी असता त्या दिसाक आमी कितें म्हणटा, गौर पौर्णिमा. कित्याक तो राम ह्या कलियुगांत श्री चैतन्य महाप्रभूच्या रुपान येयलो, त्या खातीर ताका कितें म्हणटा आमी गौर पौर्णिमा. तेंचे प्रसंग आमी केन्ना फुडच्या आठवड्यांनी घेवया. पूण सांगपाक म्हणल्यार गौर पौर्णिमा ही खूब म्हत्वाची तिथी आसा आणि भक्तांक जन्माष्टमीकून अधिक महत्वपूर्ण असता गौर पौर्णिमा. हे कित्या खातीर ते फुडें मागीर तुमकां केन्ना सांगता. पूण त्या तिथीर आमी सगळे वृंदावन आसले आनी आमी कोण ते सादर करून पावले ना, त्या खातीर फाल्यां आमी ओल्ड गोवा एक फेस्टिवल दवरला. एक सुंदर भवन आसा गोविंद विला, इस्कॉनाचो एक सेंटर आसा थंय ओल्ड गोवा. सो तुमकां सगळ्यांक हांव निवेदन करता, तुम्ही सगळे येवचे आनी भगवंताचे सगळ्यांक अभिषेक आसा, कीर्तन आसा, सगळ्यांक महाप्रसाद आसा. तो ह्या अवसराचो तुम्ही सगळ्यांनी लाभ घेवचो. मातशें पयस आसा पूण तुमकां सांगपाक म्हणल्यार भगवंताची प्राप्ती करपा खातीर मातशी तपस्या करचीच पडटली. यू ही नहीं मिळते नंदलाला, बरे कष्ट उठाने पडते. तुमचे फाल्यां कष्ट कितें, पळवळीच्यान पळवळीच्यान कशें येवपाचे ते तुमी चिंतायच आनी भगवंताच्या सुंदर अभिषेकान भाग घेया. हांगा सगळे जाण महाजप करता व्हेरी गुड. आमी एक महाजप करूया. सांचे 7:30 पासून पावलं जाता. 7 चालू होते कीर्तन, पण 7:30 पासून पावा. 7:30 ते 9:15 पर्यंत प्रवचन, मागीर अभिषेक आणि मागीर सगळ्यांक महाप्रसाद. ओके.